आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या बाजारभावात चढउतार सुरू असल्याचं चित्र आहे। तुरीला प्रति क्विंटल 9000 ते 9785 रुपये असा भाव मिळतोय। वाशिमच्या तुलनेत मानोरा बाजार समितीत 9 ते 10000 रुपये भाव आहे। मंगरुळपीर बाजार समितीत तुरीला सर्वात कमी दर मिळाला तर 8200 ते 9540 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे। सोलापूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग लागली होती। यात 2 एकर ऊस जळून खाक झालाय। अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगी गावात ही घटना घडली। नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालाय। केंद्र सरकारकडून बाजार समितीच्या बाबतीत घेण्यात आलेल्या नवीन धोरणांचा पश्चिम महाराष्ट्रातल्या बाजार समितीकडून विरोध करण्यात आलाय। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या बाजार समिती प्रमुखांची बैठक पार पडली। यामध्ये या कायद्याला विरोध करण्यात आला। लसणीची फोडणी महागली। लसणीच्या किमतीत विक्रमी वाढ। ओला लसूण 180 ते 200 रुपये किलो तर कोरडा लसूण हा 450 ते 500 रुपये किलोने विकला जातो। पुण्यात किरकोळ बाजारात लिंबाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। उन्हाच्या कडाक्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली। आवक कमी असल्याने लिंबाचे भाव दुपटीने वाढले तर येणाऱ्या काही दिवसात दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। वाशिम शहराजवळ अकोला हैदराबाद महामार्गाला जोडणारा वळण रस्ता बनवण्यात आलाय। रस्त्यावर मोठे मोठे हायमास्टर लाईट लावण्यात आलेत। या लाईट्समुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीनला फुल आणि फळधारण झालीच नाही, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी आणि या लाईटवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकरी करत आहेत। पीक विमा आणि नुकसान भरपाईचा निधी मिळत नसल्याने भुसावळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत। भुसावळमध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। सांगली बाजार समिती हळद बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध आहे। त्यातच हळदीचा हंगाम सुरू झाल्याने बाजार समितीत राजापुरी हळदीची आवकही वाढली आहे। राजापुरी हळदीला 13 ते 22 हजार रुपये दर मिळतोय। इतर राज्यात येणाऱ्या हळदीमुळे बाजारात तेजी पाहायला मिळते। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात रोज ॲपल फळाची लागवड केली। कृष्णकांत चव्हाण यांनी आपल्या शेतात रोज ॲपल फळाची लागवड केली। चव्हाण यातून आता समाधानकारक उत्पन्न घेत आहेत। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे साताऱ्यातील कोयना धरणातून नदीमध्ये 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। कोयना धरण पायथ्या विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे यापूर्वी 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असा एकूण 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू आहे। यामुळे पूर्वेकडील कराड सांगली या परिसरातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे। आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्ताराने। शेतकरी आंदोलनातील संघटना आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांची बैठक पुन्हा एकदा निष्फळ ठरली आहे। हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी संघटनांनी पत्रकार परिषद घेत केंद्राचा प्रस्ताव हा मंजूर नसल्याचं सांगितलंय। या प्रस्तावात काहीच नसल्याचं शेतकरी संघटनाचे नेते म्हणतात। एमएसपी कायद्याचा सरकारवर कोणताही बोजा पडत नसल्याचं शेतकरी संघटनांनी सांगितलंय। 23 पिकांवर एमएसपी लागू करावा अशी मागणी सरवनसिंह पंढेर यांनी केली। अगर एमएसपी लीगल गारंटी कानून 23 फसलों के ऊपर बनाया जाए जो सीएसीपी तय कर रही है पहले से, उसके लिए कोई और कमेटी की आवश्यकता नहीं है, तो इतने ही पैसे लगेंगे। तो आप इस ढंग से, जो ढंग हमें मंजूर नहीं है, जिस तरह से 5 साल का कॉन्ट्रैक्ट कर रहे हैं, आप बोल रहे हैं धान और गेहूं छोड़कर जो किसान ये 5 फसलें बोएंगे उनको ये मिलेगा। तो इसका मतलब हुआ जो पहले ये 5 फसलें बो रहे हैं वो वैसे ही उनमें से बाहर हो जाएंगे। तो ये प्रस्ताव दोषपूर्ण है, इसलिए हमने इसे रद्द कर दिया। आता सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहूया। लसणीची फोडणी महागली। गेल्या वर्षभरापासून बाजारात लसणाची आवक घटल्याने लसणाच्या दराने आतापर्यंतचा सर्वाधिक दर गाठलाय। ओला लसूण 180 ते 200 रुपये किलो तर कोरडा लसूण हा 450 ते 500 रुपये किलोने विकला जातो। लसणाचे दर काय आहेत तेही जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ओला लसूण 180 ते 200 रुपये किलो असा लसणाचा दर आहे।
ओला व सुक्या लसणाचा दर आपण पाहतोय. ओला लसूण 180 ते 200 रुपये किलो, तर कोरडा लसूण हा 450 ते 500 रुपये किलो असं त्या लसणाचा दर आहे. ओला व सुक्या लसणाचा दर याबद्दल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही माहिती पाहतोय. ओला लसूण 180 ते 200 रुपये किलो आहे. भाववाढीची कारणे काय तेही पाहूयात. मागच्या वर्षी लागवड क्षेत्र कमी झालंय. यावर्षी लसणाची आवक कमी झाली आहे. सातत्याने मिळणारा कमी बाजार भाव हे देखील त्यातलं एक प्रमुख कारण आहे. शेतकऱ्यांची लसूण लागवडीकडे पाठ हा देखील त्यातला एक मूळ मुद्दा आहे. भाववाढीचे कारणे काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. स्थानिक व्यापाऱ्यांकडून लसूण साठवणूक केल्यामुळे देखील भाववाढ झालेली आहे. भाववाढीची कारणे काय आहेत त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकली. आवक घटली आणि लसणाची दरवाढ झाली. अनेकदा आपण गावखेड्यात शेती होताना पाहिले, मात्र तुरुंगात शेती होते म्हटलं तर होय. अमरावतीत मध्यवर्ती कारागृहात आता बंदिस्त असलेले कैदी हे शेती करतात. प्रतिभा वेरुळकर या तुरुंगात शेती अधिकारी म्हणून काम करतात. प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय. अमरावती मध्यवर्ती कारागृहाकडे एकूण 21 हेक्टर शेती आहे. यापैकी 11 हेक्टर शेती लागवडीखाली आहे, ज्यामध्ये पालेभाज्या, कडधान्य आणि फळं लावलेली आहेत. सकाळी कारागृहातून बंदिस्त शेतात येतात, शेतीची सर्व कामं करतात. यंदा या उपक्रमातून 14 लाखांचं उत्पादनही काढण्यात आलंय. शेतीसोबत पूरक म्हणून शेळी पालन आणि गाय पालन देखील केलं जातंय. शेतीतून दररोज निघणाऱ्या ताज्या पालेभाज्या जवळपास 150 किलो या कारागृहात दिल्या जातात, ज्यामधून दररोज कैद्यांचा आहार केला जातो. बंदिस्त कैदी उत्साहाने शेतात काम करतात. शेतीचा जो एरिया आहे हा टोटल 11 हेक्टरचा आहे आणि यामध्ये तिन्ही हंगामामध्ये भाजीपाला, त्यानंतर अन्नधान्य पिके, त्याशिवाय आपल्याकडे निंबू बाग आहे 2 एकरमध्ये, तर निंबूचं उत्पादन, त्यानंतर चिंच आहे बांधावर लावलेलं, चिंचाचं पण उत्पादन केलं जातं. शासनाच्या दराप्रमाणे जो रेट आहे त्याप्रमाणे आम्ही तिथे आतमध्ये आणि त्यांची क्वांटिटी जी आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना रोज भाजीपाला पुरवठा केला जातो. या सगळ्या गोष्टींमुळं उत्पन्न वाढलेलं आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही सहज चाखता येणार आहे. डहाणूच्या वेतीमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग केला. कैलास बसवत यांनी आपल्या 8 गुंठे वडिलोपार्जित जागेत ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. पालघरमध्ये डिसेंबर नंतर कडाक्याची थंडी पडते. डिसेंबरच्या सुमारास कैलास बसवत यांनी हिमाचल प्रदेशमधून रोप आणून आपल्या शेतात लागवड केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक भारतीय शेतीकडेच आपला कल न ठेवता पर्यायी शेतीकडे वळावं असं आवाहन शेतकरी कैलास बसवत यांनी इतर शेतकऱ्यांना केलं. आम्ही 7 ते 8 गुंठ्यामध्ये हा लागवडीचा प्रयोग केलेला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला 30 ते 40 हजार खर्च आलेला आहे. आता ही स्ट्रॉबेरी चालू झालेली आहे आणि दिवसाला म्हणजे 5-6 किलो स्ट्रॉबेरी निघत आहेत आणि पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळे याला चांगली मागणीही आहे आणि यांना 400 ते 500 रुपये पर केजी प्रमाणे आम्हाला रेट मिळत आहेत. तर आमच्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माझं एवढंच एक आवाहन असेल की आपल्याकडे स्ट्रॉबेरी असं चांगल्या प्रकारचं पीक आपण हे घेऊन चांगले जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. आता यानंतर पाहणार आहोत यशोगाथा. सांगली बाजार समिती हळद बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध आहे. त्यातच हळदीचा हंगाम सुरू झाल्याने बाजार समितीत राजापुरी हळदीची आवक ही वाढली. सांगलीत हळदीची आवक वाढू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत राजापुरी हळदीला मागणी वाढली. राजापुरी हळदीला क्विंटल 13,000 ते 22,000 रुपयाचा दर मिळतोय. हंगामाच्या सुरुवातीलाच चांगले दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मात्र आता मोठा दिलासा मिळाला. यासंबंधित अधिक माहिती देत आहेत सांगली बाजार समितीतील हळद उत्पादक शेतकरी गोपाळ मर्दा. नवीन हळदीचा हंगाम चालू झालेला आहे. सध्या हळदीची आवकसुद्धा सांगली बाजारपेठेत 6 ते 7 हजार पोती पर डे स्थानिक म्हणजे ज्याला आपण राजापुरी म्हणतो ती येते आणि सायंकाळच्या सौद्यामध्ये नांदेड, जळगाव,
तसेच निजामाबाद अशी एक 6 ते 7 हजार पोत्याची रोज आवक होत आहे। बाजारपेठेमध्ये माल विकत असताना शेतकऱ्यांना ह्या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेने जवळजवळ 1.25 पट ते 2 पट पैसे मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा या दरामध्ये खुश आहे। मे महिन्याच्या अखेरपर्यंत असा माल येत राहिला तर सगळ्यांना भरपूर काम राहील आणि रोजगारांना रोजगार पण चांगली होईल असं हे अपेक्षित आहे। अकोला बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकरी संघर्ष यात्रा काढली। यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेत। 150 किलोमीटरचं अंतर कापून पातूर तालुक्यात दाखल झाले। सोयाबीनला 10,000 आणि कापसाला 15,000 भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली। आज सोयाबीनला फक्त 4,000 रुपये भाव आहे आणि कापसाला 6,500 रुपये भाव आहे। यांनी सोयाबीन आयात केलं, कापूस आयात केलं। मोदीजी, आपली हेच गॅरंटी आहे का की शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसला पाहिजे? हरियाणाचे शेतकरी दिल्लीला आंदोलनासाठी येतात आणि त्यांच्या संग आपण आतंकवाद्यासारखा सलूक करता, ही आपली गॅरंटी आहे का? शेतकऱ्याला आंदोलन करण्याचा अधिकार नाही, आम्हाला आमच्या हक्कासारखा राहण्याचा अधिकार नाही? मोदीजी, आपली गॅरंटी अशी पाहिजे की ह्या देशातला एक बी शेतकरी रस्त्यावर उतरला नाही पाहिजे, ही आपली गॅरंटी पाहिजे। चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मिरची बाजार सुरू करण्यात आलाय। या बाजाराने चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादकांची पायपीट थांबली। या बाजारात भावही चांगला मिळतो। गेल्या आठवड्यात मिरचीला 21,700 रुपये क्विंटल भाव मिळालाय। मागील वर्षी 32,000 रुपये भाव मिळालाय। तर चांगला भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक समाधान व्यक्त करतात। मिरचीला चांगला भाव बाकीच्या जिल्ह्यापेक्षा मिळत असल्यामुळे शेतकरी खुश आहे आणि शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल ह्या माध्यमातून शेतकरी चंद्रपूर बाजार समितीमध्ये माल आणून राहिलेला आहे आणि व्यापारी सुद्धा क्वालिटी चांगली असल्यामुळे व्यापारी सुद्धा नागपूर इकडून तिकडून बऱ्याचशा देशामधून व्यापारी इथं उतरून राहिलेले आहेत। तरी कास्तकारांना माझी हा चंद्रपूरला भाव चांगला मिळत असल्यामुळे कास्तकारांनी मिरची चंद्रपूर बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणावी आणि कास्तकारांच्या ज्या काही सोयी सुविधा आहे त्या आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून 3 महिने झालेत, तरीही दुष्काळाचा निधी हा शेतकऱ्यांना मिळाला नाही। पीक विम्याची भरपाई देखील अद्याप प्रलंबित असल्याने भुसावळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी भुसावळ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय, शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। पीक विम्याची भरपाई व दुष्काळाचा निधी तात्काळ मिळावा या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातले शेतकरी हे आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी भुसावळ येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। भुसावळ तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना अद्यापही दुष्काळाची भरपाई या ठिकाणी मिळत नसल्याने शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काका, काय सांगाल? खरं तर दुष्काळाचा निधी आणि पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी आपण ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। विमा नाही, दुष्काळी मदत नाही, शेतकऱ्यांनी जीवन जगायचं कसं? त्यामुळे त्यामध्ये कापसाला भाव नाही, बियाणं बोगस आहे, याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। ताबडतोब आम्हाला विम्याची रक्कम मिळावी आणि दुष्काळाची रक्कमसुद्धा मिळावी। भुसावळ तालुक्यात एकाही शेतकऱ्याला पीक विम्याची तसेच दुष्काळाची रक्कम मिळाली नाही आणि आज जवळजवळ 3 महिने होऊन दुष्काळ जाहीर झालेला आहे भुसावळ तालुका, परंतु आजपर्यंत कोण फक्त अशा लागून आहे शेतकऱ्यांना आणि कपाशीला पण भाव नाही आमच्या। आज सगळे राजकारणी फक्त शेतकऱ्याला मतदानासाठी वापर करताय, बस एवढंच आम्हाला समजतं। भुसावळ तालुक्याचे शेतकरी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। जळगावातील भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यात यंदा ज्वारी लागवडीचे क्षेत्र वाढले। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्वारीची लागवड केली। ज्वारी लागवडीला इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्च लागत असल्याने आणि चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ज्वारीच्या पिकाकडे कल पाहायला मिळतोय। ज्वारीला हा कमी खर्च लागतो आणि ज्वारीला आता भाव चांगला असतो, त्यामुळे ज्वारीच्या लागवडीकडे शेतकरी लोक वळले। याचं कारण असं की कपास असेल, हरभरा असेल, गहू असेल, इतर जेही पिकं असेल, बाग असेल, इतर पिकांना खर्च जास्त लागतो आणि उत्पन्न कमी होतं।
त्यामुळे शेतकऱ्याचा कल हा ज्वारीकडे वाढतो आहे आणि ज्वारीला कमी खर्चात चांगलं उत्पन्न भेटतं. आज जवळपास ज्वारीला पाहायला गेलं तर 3,000 ते 3,200 रुपयापर्यंत मागणी आहे. इतर पिकाला भाव नसल्यामुळे आम्ही ज्वारीकडे वळलो आहे. सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातला पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावांच्या पाणीप्रश्नी अनेक गावात रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. सर्वपक्षीय आणि पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. राज्य सरकारच्या वतीने लवकरच दुसऱ्या टप्प्यातील टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपचे नेते रवी तवनगौडा पाटील यांनी दिलंय. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. तर सरकारने लवकर पावले न उचलल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा पाणी संघर्ष समितीने दिलाय. 65 गावासाठी विस्तारित सिंचन म्हैसाळ योजनेच्या कामासाठी आज तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं उमदीनगर आणि बिजापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं. विस्तारित सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 981 कोटी रुपयेचं टेंडर काढले. टेंडर काढल्यावर 6 महिन्यानंतर कामाला सुरुवात झाली. ज्यावेळी तालुका पाणी संघर्ष समितीनं कर्नाटकात जातो म्हटल्यावर शासनाला जाग आली आणि 2,000 कोटी रुपये शासनानं मंजूर केले. त्याप्रमाणे 981 कोटीचा टेंडर काढून सध्या कामाला सुरू झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.